मुंबईमध्ये संततधार पाऊस पडत होते, त्याच्यामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी खड्डे झालेले आहेत। तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे जे सायन पनवेल महामार्ग आहे त्याच्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत आणि जे बाईकर्स आहे ते त्याच्यामध्ये पडत आहे आणि जखमी होत आहे। मोठ्या प्रमाणात त्याचे खड्डे पडलेले आहेत। महानगरपालिका आतापर्यंत खड्डे बुजवलेला नाही आहेत आणि तुम्ही बघू शकता की जे रोड आहेत ते ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। मध्येच आणि सायन पनवेलचे जे हायवे आहेत ते मध्ये खड्डे पडलेले आहेत रोडमध्ये आणि ठिकठिकाणी असे मोठे मोठे खड्डे आहेत आणि जे बाईकर्स आहेत ते ची मोठ्या प्रमाणात इजा होते आहेत, त्यांनी ते खड्ड्यामध्ये पडत आहेत। जे कार्स आहेत आणि इथे अपघात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। आतापर्यंत कोणाच्या लक्ष याच्याकडे नाही आहेत आणि तुम्ही बघू शकता की जे खड्डे आहेत मोठे मोठे ह्या सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि एकंदरीत जर बघितला तर असं ठिकठिकाणी जे परिसर आहे पण महामार्गांच्या त्याच्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहे आणि एकंदरीत आतापर्यंत कोणीही त्याच्या वर लक्ष नाही आहे। महानगरपालिका हे खड्डे कधी बुजवणार आहे आणि लोकांचे जे अपघात होत आहेत ते कधी काढणार आहेत। कारण योगेश आनंद पांडे, TV9 मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।